श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचं आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या पण घरामध्ये खूप जुने कपडे जमा झाले असतील आणि ते अतिशय प्रमाणात असतील, पण तुम्हाला ते कोणाला द्यायची इच्छा नसेल. मग अशा वेळी काय करावे? हा प्रश्न तुमच्याही मनात येत असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघा, साहजिकच आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जुने कपडे असतात. अंथरूण पांघरूण असतात किंवा लहान मुलांचे कपडे असतात किंवा आपलेच कपडे असतात. आपल्याला ते कपडे कोणाला द्यायची इच्छाही होत नाही. भरपूर वेळेस ते कपडे चांगले असतात म्हणून आपल्याला द्यावेशीही वाटत नाही किंवा भरपूर वेळेस त्या कपड्यांमध्ये आपल्या आठवणीसुद्धा असतात लहान मुलांच्या, जे आता मोठे झाले आहेत म्हणून ते आपल्याला कोणाला द्यावेशीसुद्धा वाटत नाही. परंतु मित्रांनो, वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार आपल्या घरामध्ये असलेल्या जुन्या कपड्यांमध्ये नेहमी नकारात्मकता असते. राहू केतूचा वास असतो आणि अशा कपड्यांमुळे आपल्या घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होतो. राहू केतूचा प्रवेश होऊन जातो आणि घरामध्ये कटकटी, भांडण, नकारात्मकता, अडचणी ह्या यायला लागतात. यामुळेच आपल्या घरामध्ये बघा वादविवाद, संकटी, आरोग्याच्या समस्या, रोग, आजार, व्याधी हे सगळ्या काही गोष्टी सुरू व्हायला लागतात. पैशाच्या पण सुद्धा बघा, पैसेसुद्धा टिकत नाहीत आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये बरकतसुद्धा राहत नाही, सुख समृद्धी नसणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरात सुरू असतात. मग यासाठी काय करावे? हा प्रश्न आपल्याला पडतो. तर त्यासाठी भरपूर सोप्या अशा गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकता. पहिली गोष्ट तर सोपी आहे, ती म्हणजे बघा, हे कपडे जर तुम्ही कोणाला दान करू शकत असाल, तर ते एखाद्या गरीब व्यक्तीला तुम्ही दान करू शकता किंवा स्त्रीला बना, गरीब मुलांना, तर ते तुम्ही दान करावं. कारण बघा, दानासारखं श्रेष्ठ दुसरं काहीच नाही. म्हणून तुम्ही ते तुमचे जे कपडे आहेत ते तुम्ही दान करू शकता. आणि बघा, जर तुम्हाला ते दान करायची इच्छाही नसेल, मग ते फाटके तुटके कपडे असतील मग तुम्हाला असं वाटतं की दान नाही करायचे मला, मग मी जाळून टाकावे. जर फाटलेले असतील, खराब असतील, तर तुम्ही जाळावे. नाहीतर काय करायचं, दानच करावे. कारण दान हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं. आता तुम्हाला ते दानसुद्धा करायचे नाही आणि जाळायचेसुद्धा नाही आणि फेकायचेसुद्धा नाही. मग काय करायचं? अगदी सोपं आहे बघा. काय करायचं माहिती आहे का? जे सगळे कपडे आहे ते दर 6 महिन्यांनी धुवायचे आहे तुम्हाला. दर 6 महिन्यांनी ते कपडे धुवायचे. त्यांना व्यवस्थित घडी घालून ते पुन्हा ठेवून द्यायचे आहे. बघा, दर 6 महिन्यांनी आपल्याला हे असं करायचं आहे. जसं आपण सणावाराला, दिवाळीला म्हणा, श्रावण महिन्यात गणपती येतो तेव्हा ज्यावेळेस आपण आपल्या घरातले अंथरूण पांघरून सगळं धुतो, घराची साफसफाई करतो, जाळे काढतो, सगळ्या कोठ्या डब्बे घासतो. ते कशासाठी घासतो आपण? कारण की बघा, घरामध्ये जे दारिद्र्य असते ते बाहेर निघावं. कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो, हे तर तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे घरात स्वच्छता यावी, सुख समृद्धी यावी, यासाठी फक्त आपलं लक्ष त्या कपड्यांकडे नसतं, जे आपण बांधून कुठेतरी दाबून ठेवलेले आहे. तर दर 6 महिन्याला ते कपडे तुम्हाला धुवायचे आहे आणि व्यवस्थित त्यांना सुकवायचं आहे आणि घडी घालून ते पुन्हा ठेवायचं आहे. तुम्हाला हे दर 6 महिन्यांनी असं करायचं आहे. जर तुम्हाला ते कपडे, जे तुमचे घरातले जुने पुराणे कपडे आहे, ज्या कपड्यांमध्ये तुमच्या आठवणी आहेत, लहान मुलांच्या म्हणा किंवा कोणाचेही जे कपडे आहेत, ते तुम्हाला कोणाला दान करायचे नसतील, फेकायचे सुद्धा नसतील आणि जाळायचे नसतील, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, ते सरळ तुम्हाला दर 6 महिन्यांनी त्या सगळ्या कपड्यांना स्वच्छ धुवायचे आहे, सुकवून परत घडी घालून परत त्या जागेवर ठेवून द्यायचं आहे. असं केल्याने काय होते, आपल्या घरातलं दारिद्र्य जातं आणि ते कपडे बघा, कपडे म्हणा, काही म्हणा, ज्या खूप जुन्या पुराण्या वस्तू असतात त्यामध्ये नेहमी नकारात्मक गोष्टी असतात नकारात्मक ऊर्जा असते बघा. कुठलीही वस्तू असू द्या, घरात एखादं तुटकं फर्निचर असू द्या, तुटका आरसा असो, तुटकी वस्तू किंवा तुटकी भांडे म्हणा, अशी आपल्याला घरामध्ये अजिबात वापरायची नाही आहे. त्यामुळे घरामध्ये राहू केतूचा प्रवेश होतो आणि घरामध्ये अडचणी यायला लागतात. त्यामुळे तुमच्या पण कडे असे कपडे असतील तर ते तुम्ही, आणि दान करायची इच्छा नसेल तर तुम्ही त्याला नेहमी दर 6 महिन्यांनी तुम्हाला हे करावंच लागेल. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, बरकत, माता लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्हाला दर 6 महिन्यांनी हा उपाय करावाच लागेल. बघा, अत्यंत छोटासा हा व्हिडिओ होता. तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर
सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.